धायरीमध्ये बोटावरील शाई पुसताना एकाला पकडण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला चोप देखील दिल्याचं कळतंय। धायरीमध्ये बोटावरची शाई पुसतानाचा हा प्रकार घडला आणि त्यामध्ये एकाला आता पकडण्यात आलंय। तर आताची महत्त्वाची बातमी आपण धायरीमधून पाहतोय। धायरीमध्ये बोटावरची शाई पुसताना एकाला पकडलेला आहे आणि त्याला चोप सुद्धा देण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या तरुणाला चोपलेला आहे। तर आपण हा व्हिडिओ पाहतोय। या व्हिडिओमध्ये ही एक व्यक्ती आहे आणि आपल्या बोटावरची शाई ती पुसत होती आणि म्हणूनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिलेला आहे। ते कर बोट पुस पुस। काय करतोय तू? नाटकं लावली काय? इकडे थांबायचं सगळं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला चोप दिल्याचा आपण पाहतोय। हा सगळा प्रकार नेमका काय घडलेला आहे? धायरीमध्ये बोटावरची शाई पुसत असतानाच या तरुणाला त्यांनी पकडलेला आहे। रंगेहात पकडण्यासारखा हा प्रकार घडलेला आहे आणि हा सगळा प्रकार त्याने मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद देखील केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला चांगला चोप दिल्याचं देखील आपण पाहतोय। थांबायचं बोटाची शाई का पुसायची? कारण काय? शाई पुसली म्हणजे मतदान बोटाची शाई लावतो कशासाठी आपण? किती शाई 2-2, 3-3, 8-8 दिवस निघत नाही। बोगस प्रकार व्हावं नाही, मग हे केमिकल कशासाठी वापरायचे? आता तुम्ही तक्रार करणार आहे का? तक्रार नोंदवणार, निवडणूक आयोगाकडे नोंदवणार आणि पोलीस स्टेशनलाही नोंदवणार।